पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे 2च धावा मिळत आहेत. चांगला सेव्ह म्हणावा लागेल आपल्या संघासाठी. 2 धावा निश्चितरित्या क्षेत्ररक्षकांनी इथे वाचवल्यात. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथून दूर, मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. इथे एफर्ट्स दाद द्यावे लागतील. बघा मित्रांनो कशा प्रकारे क्षेत्ररक्षणात चुणूक दाखवली जाते, ते म्हणजे माऊली 11 वर्सोली या संघाकडून. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षणाच्या खाली. अजून एक विकेटचं पतन. अनदर विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद डीजे. आपल्या पहिल्या षटकात अक्षयने 1 नाही तर प्रतिस्पर्धी संघाला 2 हादरे दिलेत. 6 धावा जरी खर्च केल्या असल्या तरीही 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. नवीन फलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यात मोकिक्षणी राकेशच्या बॅटून धावा आलेल्या आपण पाहिल्या होत्या. त्याच दरम्यान अक्षयचा पुढचा चेंडू. या चेंडू लागला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्रशी पुन्हा एकदा चेंडूच्या मागे जातोय, मात्र त्याला चकवत यावेळी चेंडू जाईल सीमारशे पार. येतोय चौकार डीजे. सहा मिनिटाचा अवधी लागलेला आपण पाहतोय. पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी याकडे लक्ष द्या गोलंदाजी करणे संघाने. उर्वरित 9 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक पूर्ण करायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मितेश. मागील सामन्यात आपण पाहिलं एक कंजूष आणि यशस्वी षटक त्याने केलं होतं, भेदक षटक, आणि त्यासाठी त्याला सामनाचा पुरस्कार देखील देऊन गौरवण्यात आलं होतं. हसनेच्या बाटनालेला एक तडाखेबंद फटका. आजच्या रजनीमधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहतोय हसनेन कुरेशीच्या बॅटमधून डीजे. हसनेच्या बाटन आलेला स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या काय तर ग्राउंडच्या बाहेर गेले आपण पाहतोय. 1 मोर विकेट डीजे.
चेंडूवरती 2 षटकार लगावत इथे आपली इरादे स्पष्ट केली जात आहेत हसनेन या फलंदाजाकडून. या 2 षटकांनी धावसंख्या उसळीने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावा. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा जमवायच्या त्या उद्देशाने आता फटकेबाजीला सुरुवात केली ती म्हणजे हसनेनने. गोलंदाज मितेशच्या गोलंदाजीचे आक्रमण केले जात आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जवळ पाहिलं तर पुढच्या चेंडूवर देखील षटकार पाहायला मिळणार का, इथे षटकांची मालिका आपल्याला पाहायला मिळणार का. गोलंदाज नक्कीच कैसा थोडा दबावाखाली असेल, या दबावाला झुगारून त्याला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला मित्रांनो टायमर लागलेला आहे, नंतर म्हणू नका की आपल्याला पेनल्टी लागली. आणि या चेंडूवरती हसनेन मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर अजून एक दर्जेदार फटका, षटकार डीजे. चेंडूवरती 3 षटकार आलेले आहेत. इथे मात्र रेकॉर्ड अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार का, आणि ज्या पद्धतीने हसनेन फलंदाजी करतोय त्याला रोखणं खूप कठीण काम असेल. इथे मात्र त्याची विकेट प्राप्त करीत नक्कीच धावसंख्येला रोखता येईल, अन्यथा हसनेनच्या बॅटून आज एक मोठी खेळी आपल्याला अनुभवता येईल. 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत आणि इथे आपण पाहतोय 4थ्या चेंडूवरती आलेला 4था षटकार. मी आधीच म्हटलं होतं इथे षटकांची मालिका पाहायला मिळणार का. डीजे ला पुन्हा एकदा संधी. चार चेंडूवरती 4 षटकार आलेत. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात करायची आहे. चार चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. अजूनही 2 चेंडू इथे या षटकातील येणं बाकी आहे. 5व्या चेंडूवर देखील 5वा षटकार पाहायला मिळणार का, की गोलंदाज कमबॅक करणार. चेंडू हवेत आणि आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, नोचा सोने पे सुहागा, नो प्लस षटकार, 7 धावा डीजे. इथे असं म्हणावं लागेल 4 चेंडूमध्ये 5 षटकार आलेत, कारण हा चेंडू आपण पाहिला तर नोचा आहे. 5 षटकार आलेले आहेत. रेकॉर्ड अलर्ट. 6वा षटकार आपल्याला पाहायला मिळणार का, आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवणाऱ्या फलंदाजच्या यादीमध्ये हसनेन कुरेशीचं नाव आपल्याला पाहायला मिळणार का. इथे आपण पाहतो यालाच म्हणतात क्रिकेटला दिलेला सन्मान. मित्रांनो या चेंडूवर देखील मोठा सो खेळता आला असता, टाळ्या वाजवायच्या हसनेनसाठी, कारण यालाच म्हणतात खेळाडू व्यक्ती. मित्रांनो कारण समोरची व्यक्ती देखील खेळाडू आहे, त्याचं देखील क्रिकेटमध्ये एक नाव आहे, तो देखील आपल्या संघाला रिप्रेझेंट करतो. 1 धाव इथे घेतली जाते. धावसंख्या झालेली आहे 42 धावा. फ्रीच्या चेंडूवरती 6वा षटकार लगावला गेला नाही, केवळ 1 धाव काढली जाते. धावसंख्या 42 झालेले पण पाहतोय. 5 चेंडू झालेत. दुसऱ्या षटकातील येणार आता आपण अंतिम चेंडू पाहू. या चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडू सीमाच्या दिशेला, क्षेत्र त्याच्या मागे. चेंडूला फील्ड केलं जाणार का, नक्कीच पायाच्या साहाय्याने फील्ड केलं जाते. ते 2 धावा मिळतील. या 2 धावाने एका महागड्या षटकाची ते सांगता होते या, आणि आपण पाहिलं एकूण धावसंख्या झालेली ती म्हणजे 44 धावा. याचा अर्थ या षटकात तब्बल
34 धावा फटकावल्या गेल्यात. 2 षटकामध्ये धाव फलकावर लागल्यात त्या म्हणजे 44 धावा. चला तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज नियुक्त करायचंय. मित्रांनो आपल्याकडे 3 मिनिटाचा अवधी शेष आहे. याकडे लक्ष द्या. या 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येतोय. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू वळसा घेतोय फलंदाज. आपण पाहतोय इथे बीट झालेला आहे. पहिला चेंडू ते निर्धाव आलाय. या षटकातील आपल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकतोय नितीन. एक चांगला षटक येणं त्याच्याकडून अपेक्षित असेल. इथे मात्र हसनैन कुरेशीच्या बाटून आलेला हा षटकार आपण पाहतोय. इथे मला वाटतं डबल षटकार लागला असंच मी म्हणेन. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे 50 धावा. धावांचं अर्धशतक धाव फलकावर झळकतंय. या चेंडूवरती एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या 51 झालेली आहे. क्षेत्रक्षणात काहीसा बदल केला जातोय. राकेश आता स्ट्राईकवर असेल. यावेळेसचा चेंडू पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच वाईडचा अवांत स्वरूपाची धाव आणि या अवांत धावेने पण पहिल्या धावसंख्या झाली 52 धावा. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. 4 चेंडू झालेले आहेत. 1 मिनिटाचा अवधी नक्कीच उरलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे झेल होणार नाहीये. एकच धाव मिळेल. हसनैन पुन्हा एकदा आलाय फलंदाजीसाठी. इथे झेल होणार का? इथे झेल होत नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स होत सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. पाहिलं तर परफेक्ट टाइमात आपण पाहिलं तर 3 षटक इथे पूर्ण झालेली आहेत. चला तो चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय. हसनैन कुरेशीला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर असेल, स्ट्राईक एंडवर असेल तर म्हणजेच राकेश तर गोलंदाजीसाठी येतोय. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सोहम जायनाकवा. एक चांगला गोलंदाज आहे आणि स्लॉग ओव्हरची जबाबदारी कर्णधारण त्याच्यावरती सोपवले. एका बाजूला आपण पाहिलं तर माऊली इलेव्हन वर्सुली संघ जो आतुर आहे हा सामना जिंकून तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला एक
आपण पाहिलं त्यांना कडवी झुंज द्यायची आणि आपण सामना जिंकायचा आणि आपण तिसऱ्या फेरीत प्रवेश करायचा, यासाठी सागरी गणेश तळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॅटची कडा आणि छेल टिपला जातोय आणि फलंदाज राकेशला मात्र परतावं लागेल तंबूच्या आशाला. डीजे केदार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यात जर पाहिलं तर ज्या पद्धतीने हसनेने फटकेबाजी केली, अक्षरशः गोलंदाजी यथेच्छ धुलाई केली असं म्हणावं लागेल. एकाच षटकात सलग 5 चेंडूवरती 5 षटकार लगावले आणि त्यानंतर मात्र 6व्या षटकारासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही, तर गोलंदाजाला सन्मान दिला. पंचांचा इशारा वाईडचा. इथे काय घडतंय बघा, वाईड प्लस 1 धाव मिळते आणि आता हसनेन कुरेशी पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 59 धावा, 59 रन्स. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज सोहम इथे रोखणार का फलंदाजाला? इथे चांगला चेंडू आहे, स्ट्रोक देखील चांगला या चेंडूवरती येतोय. चौकार, चौकारची मोहर इथे उमटवली जाते. डीजेला संधी. फलंदाज हसनेंच्या खेळीकडे पाहिलं आपण. 11 चेंडूचा सामना करताना तो 46 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळतोय. इथे अर्धशतक हसनेंचा पाहायला मिळणार का की त्याला रोखलं जाणार? धाव संख्या आपण पाहिली संघाची झाली ती म्हणजेच 63 धावा. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन आपण पाहतोय, चेंज ऑफ पेस याला आपण म्हणतो. तुम्ही फलंदाज इथे बीट झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकातील. 63 धावांपैकी आपण पाहिलं तर 46 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय हसनेंचं. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे चांगला चेंडू, पंच सांगताय चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. 4 चेंडू या षटकातील झाले, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे अर्धशतक झोकलं जाणार की त्याला रोखले जाणार? सोहमचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बीट केलं जात आहे. 5 चेंडू झालेले आहेत. अजूनही फलंदाज 46 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू शिल्लक आहे अंतिम चेंडू या इनिंग मधील. बॅटची इनसाइड एज आपण पाहतोय, मात्र इथे अप्रतिम गोलंदाजी. अंतिम षटकाचं म्हणावं लागेल काहीसं मोमेंटम शिफ्ट केलंय, कारण हसनेसारख्या फलंदाजाला इथे धावा करून दिल्या नाहीयेत. मित्र मात्र हसनेचे खेळ आवडले असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत हसनेच्या फलंदाजीसाठी. 46 धावांचे एक आक्रमक अतिशय चौका षटकारांनी भरलेली खेळी त्याच्यावर पाहिलेत. 4 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. धावसंख्या झाले 63 धावा, विजयासाठी 64 धावांचं आव्हान आहे. तर चला सागरी गणेश संघ आपण एका रांगेत मैदानात प्रवेश करायचंय, तर त्याचबरोबर माऊली लेन वर्सुली संघ आपण मैदानातून बाहेर यायचं. आपल्या सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे आणि यापुढे होईल मायक्रोफोनवर बदल, जिथे आवाज आपण ऐकाल आमचे मित्र आणि सर्वांचे लाडके समालोचक सन्माननीय इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांना.
पाहतोय श्री सागरी गणेश स्थळ संघाचे एक जुने जाणते प्लेयर आपण पाहतोय शिवदास लट आणि त्यांच्या समवेत दीपक लट, हे सुद्धा ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं असे दोन प्लेयर आले. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. वेलकम शिवदास दादा, वेलकम दीपक दा. तो जीतने के लिए दोस्तों 24 गेंदे 64 रनों की आवश्यकता. जिस तरह से शेर दहाड़ा है हसनैन हनीफ कुरैशी, जिन्होंने 14 गेंदों का सामना किया और 46 रनों का योगदान दिया. प्रारंभिक जोड़ी मैदान पर गणेश जायन अखवा, तो श्री सलामी की जोड़ी मैदान पर माउली 11 वर्सुली टीम की जानिब से गणेश जायन अखवा और उनका साथ देते हुए अक्षय पाटिल. गेंदबाजी की पहली जिम्मेदारी श्री सागरी गणेश थर्ड टीम के गेंदबाज खुद कप्तान जयेश लट. कौन सी टीम जर्मन मिल्खत खार के साथ आखिरी राउंड खेलेगी, इसके लिए होने वाला ये डिसीजन, ये मैच. इस बार फुल टॉस गेंद और मैं खेलने की कोशिश आ रही. इस बार गेंद 1 बाउंस 2 बाउंस सीमा पार. अक्षय पाटिल के बल्ले से आता हुआ शानदार चौकार. कमान डीजे. शुरुआत की है बैटर अक्षय, खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल सेकंड पर. ओहो, इस बार देखिए फरदीन काजी स्टाइल में खेल दिया गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर अलोंग द कारपेट. चौकार. पर गेंद काफी दूर और ये शानदार छक्का आता हुआ. स्कोर जा पहुंचा है 14 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार शॉर्ट मिड विकेट की दिशा में खेल दिया, वहां पर थोड़े से फंबल हो गए फील्डर. 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 15 रन. 64 रनों का टारगेट सेट किया पहले बल्लेबाजी करते हुए श्री सागरी गणेश थर्ड टीम ने माउली 11 वर्सोली टीम के सामने, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज गणेश जायन अखवा. ओहो, छोटे मियां तो छोटे मियां
बड़े मियां सुभान अल्लाह, गेंद सीमा पार, षटकार। अक्षय ने की उसी तरह से शुरुआत, गणेश जाए नाकवा। ओहो, इस बार फिर से गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, हसनैन हनीफ कुरैशी करेंगे नहीं गलती और शानदार कैच, विकेट का पतन। गणेश जाए नाकवा बैक टू द पवेलियन। डीजे मैदान पर जर्सी नंबर 18 परिधान के वे द लेजेंडरी प्लेयर, एक अनुभवी खिलाड़ी प्रशांत जायनाखवा। स्कोर रुका हुआ, स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक श्रेयसी थले सर बताते हुए 21 रन स्कोर कार्ड पर, एक विकेट के नुकसान पर, एक ओवर की समाप्ति के बाद दूसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज महेश कटवटे। महेश कटवटे ने गेंदबाजी के लिए दावत दी, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज जिन्होंने अच्छी शुरुआत की थी वही खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल। अलीबाग एंड की जानिब से गेंदबाजी करने का मौका यहां पर दिया है कप्तान ने महेश कटवटे को। टाइम सेट किया राकेश, 15 मिनट में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य, अन्यथा पेनलाइज किया जाएगा। ओहो, पटकी भी गेंद और उसके ऊपर खेल दिया है बड़ा स्ट्रोक, गेंद हवाई सफर करती हुई सीमा पार, षटकार। और यहाँ पर टीट फॉर टैट, जशास तसे प्रत्युत्तर देते हुए, क्योंकि 64 रनों का टारगेट सेट किया, अक्षय का बल्ला आज इस मैदान पर गरजता हुआ नजर आ रहा है। ओहो, और इस बार बल्ले का भारी सिरा, ऐसा आवाज आया पर जीवनदान मिलता हुआ यहां पर राकेश रामनाथकर। ऐसे मौके बार बार नहीं आते। फिर से एक बार महेश कटवटे गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप, कुछ अलग करने की कोशिश, एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर कार्ड पर श्रेयसी थले सर बतलाते हुए 28 रन। ओहो, फिर से एक बार दुधाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद, पर यहां पर एक गेंद बर्बाद होते हुए अक्षय कुछ अलग करने के प्रयास में फंस गए और डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ 28 रन। महेश कटवटे जो बड़े बड़े लीग में हमें नजर आते हैं, आज श्री सागरी गणेश दल के समर्थक शिवदास लट, दीपक लट उन्हें मार्गदर्शन करने के लिए यहां पर आए, गाइड करने के लिए आए। काफी सालों का एक्सपीरियंस है दोनों खिलाड़ियों के पास। ओहो, फिर से एक बार बैक टू द बॉलर, एक रन लेने का मौका।
इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर फिर से एक बार 29 रन 29। चार गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष बाकी है। स्ट्राइक पर बल्लेबाज प्रशांत जायनाखवा, एक अनुभवी खिलाड़ी माउली 11 वर्सोली टीम के। आज वर्सोली के दर्शक भी ऑनलाइन मैच देख रहे हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। ओहो, यू मिस, आई डेफिनेटली इट, फर्नीचर डिस्ट्रॉय, लाकुड़ तोड़े गेंदबाजी, डीजे मास्टर। देर के बाद महेश को यहाँ पर विकेट मिली और हमारे डीजे ऑपरेटर प्रथमेश ने अवशेट खूप दिवसांनी झाली या भेट और काफी देर के बाद विकेट प्राप्त करते हुए श्री सागरी गणेश थल टीम न्यू बैटर मैदान पर मंगेश आते हुए। पूरी जिम्मेदारी भी अक्षय के ऊपर होगी। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर श्रेयस सर बताते हुए 29 रन 2 विकेटों के नुकसान पर 29। और इस बार ऑन साइड में खेल दिया मिड ऑन में, वहां पर अच्छा प्रयास, शानदार कोशिश फील्डर जयेश के द्वारा। इस दोनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन। दौर की समाप्ति के बाद आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 33 रनों की आवश्यकता है। 12 गेंदें 33 रनों की जरूरत। बारह गेंदे 33 रनों की जरूरत। 15.5 के औसत से यहां पर बल्लेबाजी करनी है। 16.50। गेंदबाजी के लिए आते हुए नए उभरते गेंदबाज नरेश साखरकर, इनके चिरंजीव जो हमारे थलगांव के ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी और उनके चिरंजीव श्री नरेश साखरकर गेंदबाजी के लिए आते हुए। श्री किस तरह की गेंदबाजी करेंगे? एक छोटे कद के खिलाड़ी, छोटे आयु के खिलाड़ी, 14-15 साल के ये खिलाड़ी जिस तरह से सुडकोली के सुचित जयवंत तांबटकर, जिन्हें 15 साल में वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में बॉस फाइटर टीम में खेलने का मौका मिला। मुश्तकिम मुकादम जो पीएनपी के कप्तान थे। इस बार शॉर्ट गेंद हुक किया है, गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के पार, शानदार षटकार। छक्का लगाकर शुरुआत की है। श्री के ऊपर जरूर दबाव डालने का प्रयास खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय के द्वारा। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर श्रेयस थलेसर बतलाते हुए 37 रन। तो फिर से एक बार श्री के ऊपर जरूर दबाव क्रिएट किया है। पहली गेंद पर छक्का लगाकर अपनी शुरुआत करते हुए बैटर खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय। अक्षय ने जिस तरह से शुरुआत की, क्या उस तरह से हो बड़ी विकेट यहां पर पाते हुए।
और ये 6। बाहेर फेका बॉल पोझिशन मध्ये रनिंग मध्ये फेकलाय, रनिंग मध्ये फेकलाय, वेट नाही केलाय. और हसनैन आप रनवे में थे, आप सेलिब्रेशन करते हुए अपने छक्का फेंका और ये जयेश लट ने जो फेंका वो 6 है. रनवे में अगर आप स्टॉप लेते और फेंकते तो ठीक था, आप रनिंग में थे, सेलिब्रेशन करने के लास्ट में आप फंस गए और ये छक्का आता हुआ. यस, ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन. इट्स अ 6 डीजे. लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के आते हुए कैच लपका था, पर सेलिब्रेशन करने में रनवे में थे और वो जोश में आए और गेंद बॉर्डर लाइन के पार फेंकी, इसलिए ये छक्का आता हुआ. आने वाली 10 गेंदें, 21 रनों की आवश्यकता. ओहो, अच्छी गेंदबाजी करे, यहाँ पर तारीफ करनी होगी श्री की. कमाल की गेंदबाजी कर रहे पर फील्डर साथ नहीं दे रहे. आने वाली 9 गेंदें, 21 रनों की आवश्यकता. 9 गेंदें, 21 रनों की जरूरत. इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर ऑप्शन अंपायर विनोद जी पाटिल सर अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 44 रन, 20 रनों की जरूरत. ओहो, अच्छी गेंद, लाजवाब, लाजवाब. रिव्यू नहीं है अक्षय, वाइट के लिए रिव्यू नहीं है, शेयर डिलीवरी है. ये फेयर डिलीवरी होती हुई डॉट गेंद. आने वाली 8 गेंदें, 20 रनों की आवश्यकता. श्री के लिए एक बार जोरदार तालियां बजाए. लाजवाब गेंदबाजी कर रहे गेंदबाज श्री. ओहो, फिर से एक बार स्लो ओवर 1. लाजवाब, फैबुलस, आउटस्टैंडिंग. श्री की शानदार गेंदबाजी. आने वाली 7 गेंदें, 20 रनों की आवश्यकता. सात गेंदें, 20 रनों की जरूरत. सात गेंदें, 20 रनों की जरूरत. फिर से एक बार कुशल मैच. कभी थल चला तो कभी वर्सोली चला, बाजू बाजू में गांव. इस बार बड़ा स्ट्रोक गेंद हवा में और इस बार एक्स्ट्रा लॉन्ग ऑफ की दिशा में षटकार आता हुआ. डीजे
5 गेंदे 13 रनों की जरूरत। सभी दर्शकों को मन जीतने वाला यह मुकाबला हो रहा है और सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल झीरा डोंगरी आयोजित इस पहले पर्व की ये शानदार दिमागदार आयोजन। फिर से एक बार मयूर गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पर खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय। शॉर्ट गेंद खेल दिया वहां पर राकेश रामनाथकर। डॉट गेंद जाती हुई 4 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। 4 गेंदे 13 रन। 4-13। इस बार शॉर्ट पुल, गेंद हवा में और फिर से एक बार शानदार छक्का अक्षय के बल्ले से आता हुआ। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 57। जीतने के लिए 3 गेंदे 7 रनों की जरूरत। आने वाली 3 गेंदे 7 रनों की जरूरत। निजी 16 गेंदों का सामना करते हुए 46 रन पर। और इस बार गेंद हवा में और शानदार कैच 46 पे विकेट। 2 गेंदे 7 रनों की जरूरत। डीजे मगर हौसला अभी जिंदा है। खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। हम वो है जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है। 2 गेंदे 7 रनों की जरूरत। 2 गेंदे 7 रनों की आवश्यकता। बल्लेबाज प्रियश डवले, एक हार्ड हिटर बल्लेबाज, पिच हिटर जिसे कहा जाता है, गेम फिनिशर। 2 गेंदे 7 रनों की जरूरत। ओहो, फिर से एक बार दबाव यहां पर रिलीज करने का प्रयास। शिवदास लट और दीपक लट काफी टेंशन में है क्योंकि उस तरह का कुशल मैच है और आज वो मैच देख रहे। 2 गेंदे 7 रनों की आवश्यकता। इस बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश फील्डर है वहां पर राकेश रामनाथकर। 1 गेंद 6 रनों की जरूरत। मैच पसंद आई तो एक बार जोरदार तालियां बजाए। 1 गेंद 6 रनों की आवश्यकता। जरूर पिछले मैच में भी जयेश लट 1 गेंद और 6 रनों की जरूरत थी और छक्का लगाया था। क्या उसी तरह का समीकरण इस मैदान पर नजर आएगा? 1 गेंद 6 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर बैटर मंगेश।
डीजे। अच्छा मिस्टर 46 रनों का योगदान दिया खिलाड़ी के खिलाड़ी अक्षय टॉस साठी या जर्मन मिल्खतकार संघाचे कर्णधार आणि माऊली 11 वर्सोली टॉस साठी त्वरित संपर्क साधा।